ना, दरवर्षी तुम्हाला एवढी क्वालिटी आणण्यासाठी नेमकं काय करावं लागायचं आणि ह्या वर्षी कसं झालं होतं बायो-19 वापरल्यामुळे? यावर्षी बायो-19 वापरल्यामुळे सांगतो का तुम्हाला, की आंब्याची म्हणजे पेरू एवढं साधन असतं, म्हणजे आपली सुपारी एवढी पोपळा म्हणजे पोपळा एवढा आंबा असतो ना, हा. तेव्हापासूनच आम्ही बायो-19 वापरलं होतं. ओके. त्याच्यामुळे आंब्या पहिलेपासच फ्रेश राहायला सुरुवात झाला. हम्म. आणि मुळात कसं की औषध इफेक्ट चांगला करायचा, कारण का त्याच्या झाडावरती थांबून राहायचं. हा. बाकीचं औषध कसं मारलं की परत बघायला गेलं की काय नाही, पण हे झाड ना वरून जरी पानं सुकलीत तर त्याचं आवरण खालून चांगलं ओळखपणच राहायचं जास्त ओके वेळ. ओके. आणि फळासाठी तुम्ही जे बोललात ना की दरवर्षी तुम्ही काय करायचं, फळ स्वच्छ करण्यासाठी काय करायचं आणि ह्या वर्षी कसं होता? स्वच्छ करण्यासाठी आम्ही शॅम्पू आणायचो किंवा तो एक असा पंच भेटतो कापडाचा, कापसासारखा, हा. जो दुकानात भेटतो, हा. त्याने आंबे घासायचे घासायचे. किंवा कोलगेटची ब्रश घेऊन त्याच्यावरून ते अरे वरचा डाग बापरे, मग काढण्यासाठी. ह्या वर्षी असं काय करायची वेळ आली का? यावर्षी असं काहीच नाही करायचं. क्या बात आहे. हा महत्वाचा आहे, म्हणजे एक प्रत्येक आंबा तुमचा चांगला क्वालिटीचा निघाला होता. आणि एवढं करून जेव्हा आम्ही बारीक आंबा झाला तो किलोला टाकायचे ना, तो किलोवाला म्हणायचा की अरे भाटकर, काय करतोस तू, एवढा फ्रेश आंबा किलोला का घालतो? अरे म्हटलं बाबा घरात ठेवायला जागाच नाही. आणि मोठा आंबा म्हटलं पिकवायचा की बारीक आंबा पिकवायचा, यासाठी म्हटलं मी किलोला घालतो. ओके, म्हणजे खूपच छानच रिस्पॉन्स आला ह्या वर्षी तो- तुमचा. म्हणजे तो माझा माल आहे ना, तो सर्वांच्या एकदम वरती ठेवायचा, कारण का एवढा फ्रेश सकाळपर्यंत दिसायचा आंबा ना. हा. तो म्हणायचा संदीप तुझ्या पिशव्या राहून दे, हा माझ्या वरच्या बाकीच्या आंब्यावर लाचला फिरवेल. ओके. आणि म्हणतो तो घरी पण न्यायचा त्यातले आंबे. हम्म. आम्ही पिक्के आंबे पण त्यांना नेऊन द्यायचो. हा. तो 50 रुपये डझनने आमच्याकडून पिक्के आंबे घ्यायचा, ओके. झाड पिक्के, हा, हा, हा. कारण का एवढा आंबा फ्रेश होता, चकचकीत. भारीच, म्हणजे हा अनुभव तुमच्याकडे खूप, हा वर्ष खूप एकदम वेगळाच होता. म्हणून सरांना तेव्हाच बोललो की मला यावर्षी बायो-19 पाहिजेच. पाहिजे म्हणून. ते सर ओके. बोलले काजूपासूनच ट्राय करा. ट्राय करा. ओके, थँक्यू सर, तुम्ही मुलाखत दिलात परत. धन्यवाद. नमस्कार. नेटसप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आता आपण कोकणामध्ये आहोत आणि इथे आपल्या बायो-99 चा खूप एक छानसा असा एक रिझल्ट आला आणि तो समजून घेण्यासाठी आज आपण इथे आलोत. तर ते समजून घेण्यापूर्वी त्यांची ओळख घेऊया आणि कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आलाय तो समजून घेऊया. तर सर, तुमची पूर्ण ओळख सांगा आणि तुमचा राहता कुठे, ऍड्रेस सगळं समजून सांगा. नमस्कार, नमस्कार. मी संदीप सहदेव भाटकर, वय वर्ष 45. हा. मी राहतो चांद्रे भाटकरकोणमध्ये, तालुका जिल्हा रत्नागिरी. तर म्हणजे आता हा जो बायो-99 तुम्ही तुमच्या फवारणीमध्ये वापरलात, राईट? तर वापरल्यावर काय काय फरक जाणवला तुम्हाला? गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये हा. अग्रेसर अनिल भटकर आहेत ना आमचे, हा. त्यांच्याकडे आलेले. हम्म. तर त्यांच्याकडे तो आल्यानंतर त्यांना विचारलं कुठून आलात, तर म्हणतो मी आम्ही असं आलो. त्यांच्याकडे त्यांनी मला हे औषध दाखवलं बायो-19. हा. त्यांनी आम्हाला तिथे रस्त्यावर एक डेमो करून दाखवला त्या ओके. औषधाचा. ओके. मग त्याच्यानंतर त्यांना ते बोलले की आधी तुम्ही एक बॉटल घेऊन बघा, तुम्हाला रिझल्ट आला तर तुम्ही नेक्स्ट टाइम परत मागवा. मग त्यावेळी मी त्यांच्याकडून एक 1.5 लिटरची बॉटल घेतली छोटी, आणि मी माझ्यानंतर फवारणीची सुरुवातच होती, चालूच होते. काही झाडांना कणी सेटिंग चालू होती. त्याच्यानंतर मी त्यांच्याकडून ती बॉटल घेतली आणि दुसऱ्या दिवशीपासून फवारणी चालू केली. पण जिथे आम्हाला सरांनी सांगितलं, म्हणजे त्यांचं जेव्हा त्यांनी डेमो दाखवला नाही त्यावेळी तो डेमो, हे औषध त्यांनी फक्त जरासं हिरकाच्या काडीला लावलं आणि फक्त वरतून पानाच्या वरच्या भागाला लावलं नाही. थोड्या वेळाने ते पानाचं आवरण आहे ना, झाडाचं पानाचं आवरण, ते पूर्ण गोल ओळं झालं, म्हणजे चांगलं स्प्रेड झालं ते फास्ट, पूर्ण बाहेर असं पसरलं. तसं मग त्यांनी सांगितलं नाही आम्हाला, तर त्या पद्धतीने आम्ही ते औषध घेतलं आणि त्या फवारणीत त्यांनी 80 मिली टाकायचं झालं, तरी पण आम्ही 70 मिली यूज केलं. 200 लिटर मध्ये 70 मिली. आणि जिथे आम्हाला 1.5 बॅरल पाणी लागायचं तिथे आमचं 1 बॅरल मध्ये ते झाड पूर्ण पूर्ण म्हणजे जसा पाऊस पडल्यानंतर झाड भिजतं त्या पद्धतीत झाड भिजलं. म्हणून आम्ही खालून पोटातून जो बाहेरून पाणी मारायला लागतं ते पण आमचं कमी झालं, ते प्रमाण कमी झालं. वरून झाड भिजत आल्यानंतर जे खाली जे पाणी त्याच्यावरून जे थेंब थेंब पडत आले, त्याच्यापासून जी खालची पानं होती ती पण पूर्णतः भिजत होती. म्हणजे तुम्ही तिथे 1.5 बॅरल वापरायचं, तिथे 1 बॅरल मध्ये काय झालं? पण असे दरवेळी किती लागायचं त्याला पाणी? आम्हाला दरवेळी 17 ते 18 बॅरल पाणी लागायचं. आणि पण तिथे किती नंतर लागायचं? आम्हाला 10 ते 12 बॅरल मध्ये आमचं होऊन जायचं. व्हेरी गुड. म्हणजे हे मुद्दा आम्ही का घेतोय, ह्यांना स्पेशल विचारण्याचं पाठचं कारण की बायो-99 हे तुमचे फवारणी जी आहे ती कमी करण्यासाठी, म्हणजे आता बॅरल मध्ये कमी झालं तर पहिल्याच दिवशी तुम्ही 4 ते 5 बॅरल जरी वाचवलात म्हणजे तो तुमचा प्रॉफिट झाला, वेळ कमी झाला आणि काम चांगल्या पद्धतीने झालं. बरोबर ना फवारणीचं? आणि दुसरी गोष्ट, कालांतराने जसे तुमचे रिझल्ट येतील तशा काही फवारण्या सुद्धा आपण कमी करू शकतो, हे तुम्हाला दिसणार आहे भविष्यात. फवारणी झाली सर माझी एक कमी. हो? एक फवारणी कमी झाली.
ज्या झाडांवर माझे 9 फवारणी व्हायला पाहिजे ना, तिथे 8च फवारणीत माझं काम झालं. क्या बात आहे! म्हणजे झालं म्हणजे हे हां. तुम्ही कारण केलं. का हां. जी औषधाची जी म्हणजे ज्या ह्यांच्या अंडी असतात, हां. तीच नाहीशी झाली काही झाडांवर. ओके. म्हणजे जे कीटकांची जी अंडी घालतात, तीच नाहीशी झाली. मग त्याच्यामुळे पुढचा विषयच नाही हां. आला. त्याशिवाय कीड पण कंट्रोलमध्ये आली. हं. यावर्षी जी कीड प्रमाणात जास्त होता तो कंट्रोलमध्ये आली. कंट्रोलमध्ये आला. ओके. हे आणखीन झाडांमध्ये काय बदल वाटले तुम्हाला केल्याच्या नंतर फवारणी? केल्याच्या नंतर झाडाची पानं म्हणजे एकदम सुपेर आणि हिरवीगार झाली पूर्ण. ओके. म्हणजे आपण कशी पानं जी डाग पडले होते ना, हां. काळे डाग ते गेले. त्याशिवाय चकाकी चांगली आली. परत हं. फळाची उत्पन्न चांगलं भरपूर वाढलं. ओके. फळाला शायनिंग चांगली आली. जो हं. हिरवटपणा होता तसा नाही राहिला. म्हणजे जसा एकूण आपला पेरू पिकल्यानंतर जो पिवळटपणा येतो तसा त्या फळांना कच्ची असताना तसा प्रकार झाला तो ओके आणि फळांचा. फळ गळतीमध्ये कसं काम झालं? कशा पद्धतीने झालं? फळगळती म्हणजे खूप रिझल्ट चांगला आला. कारण का एवढी आंबा घालायला पाहिजे तेवढा आंबा घालला नाही. म्हणजे दरवर्षी हां, पेक्षा दरवर्षी हां. घालतो तेवढा आंबा घालला नाही. यावर्षी चांगला आंबा राहिला. त्याच्यामुळे फक्त आंबा साईज राहिल्यामुळे साईज बारीक झाली आंब्याची. हां. ओके. पण फळं भरपूर लागली झाडांना. ओके. म्हणजे साईज आपण वाढवण्यासाठी इतर हं, गोष्टी पण करू शकतो करू आपण. शकतो. टॉनिक वगैरे वापरून त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे टोटल बघायला गेला तर तुम्ही खूप समाधानी आहे. समाधानी आहे. तर तुमचे पहिले बॅरेल वाचले मग तिथे प्रॉफिट झाला. हो. दुसरी गोष्ट महत्त्वाची तुमची फवारणी एक वाचली. एक वाचली तरी फवारणी. एक फवारणी वाचणं म्हणजे चांगलाच चांगलं आहे. सर तुम्ही शेती किती वर्षापासून कोणकोणत्या पिकामध्ये म्हणजे आंब्यामध्ये किती वर्षांपासून करताय? तसं बघितलं तर माझं आता एज आहे 45 हां. म्हणजे 25 वर्ष तरी झाली. हो. हो. म्हणजे तुम्ही असं नाही की नवीनच काहीतरी करता. नवीनच तुम्ही असं नाही. दरवर्षी करताय तर हां. अभ्यास आहे चांगला. कारण का माझं एक फवारणी वाचली म्हणजे ना ₹25,000 औषधाचे वाचले. ओके. एक फवारणी ते म्हणजे 25 25,000 वाचले? वाचले. ते तुमच्या ह्याच्यामुळे. तुम्ही त्यादिवशी 1 लिटर मला औषध दिलं नसतं. अर्धा लिटरचे 2 बॉटल घेतले होते मी. हां. त्याच्यामुळे माझं झालं कसं, ते मी हे म्हणजे 70च टाकत होतो. हां. त्याच्यामुळे म्हणजे 7-10 70 असं म्हणजे वाचत गेलं माझं औषधाच्या हिशोबाने. हं. म्हणजे औषध थांबलं एक 25,000 ते वाचले. हां. त्याची एक फवारणी वाचली. वाचले. म्हणजे मेहनत वाचली, पैसे वाचले. वाचले. वाह, वाह, वाह!